सर्कल वगैरे ते सगळं बरोबर आहे. पण तू सगळं ऑलरेडी त्यांना रेडीमेड सगळं दिलेलं आहे सगळ्या गोष्टी घेऊन. त्यांना गरज नाहीये. ते तुझ्यासोबत येऊन खेळत असतात. त्यामुळे त्यांना वेगळं प्रमोट करायची गरजच नाहीये. सगळं मिळतंय त्यांना आणि हे लोक हो वर पण हसत असतात. लोकांना टिप्स देतात त्या बॅकग्राऊंड मधनं. अरे पण हा आणि हा करण टॉपिक मुलींना स्टॉक लावलाय. अरे पण हा टॉपिक का आणलाय? हा तो टॉपिक करण का मुलींना स्टॉक बोलत असतो. आणि तू वर हसत आणलाय? होतास. तू पण हसत होतास. तू त्याला काहीच नव्हता बोलत. अहो श्रीमान पण आणि हा हा ना यार आणि आणि अजून पण दोघं तिघ जण आहेत ना तुझ्या बरोबर ती डाकू आणि ते पण खूप हसत असतात लोकांवर माहितीये का. एक दोन गोष्ट तिच्या ब्लॉग मध्ये ती अगं काहीतरी ताई, बोलली एक चुकीचं आहे. बोलली. ऐक ना, अगं चांगले दिवस आहे. आज बघू डाकूला काय कसं बोलायचं नाही. अरे अरे नाही 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 श्रीमान अरे अरे त्यांना बोलू दे, मन मोकळं करू दे, तुम्ही श्रीमान नका. जर ती चुकीचं बोलत असेल तर मी बोलणार ना मग. नाही नाही तुम्ही बोला, बरोबर, बोलण्याचा हक्क सर्वांना आहे. पण अहो कसं आहे, हा सगळे आपले आहेत, सगळ्यांना आपापल्या बोलण्याचा हक्क आहे, बरोबर. आता आपण चार मध्ये हे माझ्यासोबत जे असतात ते दिसतात, म्हणजे बाकी लोक पण तर बोलतात ना, असं कमेंटमध्ये लोक त्यांचं मत मांडत असतात. तर आता सगळ्या गोष्टी आपण कशा करेक्ट करणार? आपल्या नजरेत एखादा चुकतो, त्याच्या नजरेत आपण चुकतो. प्रत्येकाची नजर वेगळी असते पाहण्याची. जसं काय आता तुम्ही बोलतात करण, आता करण 100 लोकांना आवडतो, 2 लोकांना कदाचित नसेल आवडत. तसं मी 100 लोकांना आवडतो, 4 लोकांना नसेल आवडत, असंच असतं. सो ते नॅचरल आहे, ते आता आपण माणसं आहोत ना, सगळेच बाकीच्या परफेक्ट गोष्टी नसतात.